इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। डोंबिवलीत एका 8 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणात पीडित मुलीचा कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून 19 वर्षीय आरोपी वैभव जितेंद्र सिंग याला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियासह राहत आहे। आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्यूशन टीचर आहे। परिसरातील मुलं त्यांच्या घरी ट्यूशन घेण्यासाठी येत होते। 15 जानेवारी रात्री 8 वाजता पीडित मुलगी आरोपी यांच्या घरी ट्यूशनसाठी गेली होती। त्यावेळी घरात ट्यूशन टीचर नव्हती। तेव्हा आरोपी वैभव याने पीडित मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि बेडरूमची दरवाजाची कडी आतून लावून पीडित मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला। घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटनाबद्दल कुटुंबियांना सांगितलं। पीडित मुलीची कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे। तसेच 16 तारखेला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका 8 वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपी यातील विद्यार्थिनी आहेत, 2 विद्यार्थिनी होत्या। त्या ट्यूशन घेणाऱ्या मॅडमकडे क्लासला गेल्या असताना त्या ट्यूशनच्या ज्या मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्यूशनच्या मॅडम घरी नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका पीडित मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहे। आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केली आहे। आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग, वय 19 वर्ष आहे आणि हे मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार आपण गुन्हा तात्काळ दाखल केलेला आहे। आरोपीला कोर्टात हजर केलं? आरोपीला आम्ही कोर्टात हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड मिळवत आहोत।